पुढची बातमी बघूयात। बहुमत मिळून देखील राज्यात पालकमंत्र्यांचं वाटप होत नाहीये। कॅबिनेट मंत्रिपदाच्या वरचं पालकमंत्रीपद झाले अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर 25 जानेवारीला पालकमंत्री जाहीर होईल, 26 जानेवारीला ते झेंडा फडकवतील आणि 27 जानेवारीला पुन्हा बदल होईल अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। सोमवारी किंवा मंगळवारी पालकमंत्री पदाचं वाटप होईल अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही। त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्रीपद झालंय अशी परिस्थिती झाली। म्हणजे हे आयलंड्स म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काही राज्य। पालकमंत्री असेल जबाबदारी द्या आणि कामाला लागा। त्याच्यावर एवढी चर्चा का? म्हणजे मला वाटतं डिपार्टमेंटवर एवढी चर्चा झाली नसेल तेवढी पालकमंत्र्यांवर होती। पालकमंत्री पदासाठी अद्यापही काय नाही झालं ना। आता 26 जानेवारी येत आहे, 25 ला होईल, 26 ला जातील, झेंडा फडकवून येतील, 27 ला पुन्हा काही बदल होईल, पुन्हा कुरबुरी झाल्यात, अमुकच खातं मिळालं, तमुकच नाही, हे सगळं चाललं आहे। तोंड पाहून दिलं जात आहे, पक्ष पाहून दिला जात आहे। फार आता गहन चर्चा चालली आहे। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यांसाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे। अजितदादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत, ते मला वाटतं आज परत येणार आहेत। सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं ही घोषित केली जाणार आहेत।